तर गाईज व्हिडिओ कुठे स्टार्ट करू समजत नव्हता. ॲक्च्युली सीन असं झाला, तुम्ही 2 शॉर्ट व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की मी 4 महिने कुठं काय होतो आणि काय करत होतो. तर गाईज 4 महिन्यापूर्वी ना 7 जानेवारीला याच दिवशी 6 जानेवारीला आमच्या पप्पांची ॲक्सिडेंट डेथ झाली. त्याच्यामुळे मला पुढं काय ब्लॉग बनवता येत आला नाही. पण आता मी प्रॉपर आहे ना ब्लॉग आजचपासून ब्लॉग स्टार्ट करायला सुरुवात करीन. आणि मी आता ॲक्च्युली आहे गणेश मार्केटला. गणेश मार्केटला बाथरूम समोर आपल्याला ते जी क्लिनिकचा दिसतं ना ते स्टीम घेतली काय ना लाईटी दिल्या बाटला भेटतो. आपण जाऊ तर काही सीन असं आहे जर कालो घे समजून घ्यायचं. अशी लाईट पण गेली आज चालतच झालं. 7-8 वर्षापूर्वी आमच्या पप्पाची बायपास झाली ना, त्याच्यामुळं पप्पाला असं वाटत होतं का मी जास्त दिवस टिकणार म्हणजे जास्त दिवस जाऊ शकत नाही. त्यात जास्ती तो म्हणजे टेन्शन घेत राहिला. आणि लास्ट 6 जानेवारीच्या 1 महिना आधी पप्पाला ॲक्च्युली त्रास व्हायचा. पण पप्पानी म्हणजे सांगितलं नाही, सगळा तो अंगावर काढला. कारण मागच्या वेळी जेवढा खर्च झाला 10-1 लाख रुपये, तर त्याला वाटला की 10 लाख रुपये कुठून आणायचं काय होतं. पैशाचा काय प्रॉब्लेम नव्हता, पण त्यांनी स्वतःचा म्हणजे माझ्या काळजीपोटी त्यांनी सर्व त्याच्या अंगावर ओढून घेतलं. आणि लास्ट मोमेंटला असं सीन झाला. आणि त्याच्या आधी 3 दिवस आधी आम्ही गणपतीपुळ्याला फिरायला गेलेलो. गणपतीपुळ्याशी फिरून आलो. त्यानंतर असा सीन झाला. लिफ्ट नाही तर काही वाटलं. पोचलो जिममध्ये गाईस, पोचलो आता जिममध्ये मस्तपैकी. आणि आज आपल्याला एनर्जी नाही तर स्टिंग आणली. कधी मी पेत नाही, कारण जिमला आलो असताना मी स्टिंग त्याची बंद केली होती. कारण ते शुगर असतं आणि शुगरमध्ये फॅट वाढतं त्याच्यामुळं. आणि बाई 2 मिनटं आवतात बघा. आणि ही आहे आमची जिमची चेंजिंग रूम आहे. इथं लॉक रूम आहे. आणि इथं आमची दाबेली आहे. दाबेली प्री वर्कआउटसाठी कुठं आम्ही ऐकले दाबेली प्री वर्कआउट थोडी बेस्ट एनर्जी भेटते आपल्याला. थोडं पावामध्ये काप्स असतात, शेंगदाणे असतात, नट्स असतात ते. आणि इथं पाहत आपण माझा मित्र आहे जगदीश, मला चेहरा दाखवू शकत नाही कारण तो आहे बनियानमध्ये. आम्ही जरा चेंज केलं ना तुम्हाला दाखवतो की जिमला अजून कोण आहे. आपला शुभम आला नाही, शुभम यायचा बाकी. शुभम आला की आपण आज वर्कआउट शकतो. आज काय मारायचं आज काय मारतोय तू चेस्ट मी बॅक मारतो. मारलेले रविवारी चेस्ट शोल्डर बरं मारू. भाई बोलते चेस्ट शोल्डर तर चेस्ट शोल्डर. चला तुम्हाला चेस्ट शोल्डरचा वर्कआउट दाखवतो. मस्त ताणून मला चेंज करतो. हा नाही भेटतो तुम्हाला. हे आमचे जिमचे निखिल सर आहेत. सर्वांना प्रॉपर मस्त माहिती देतात. इंट्रोड्यूस करून देतो. दिस इज कॉल्ड जगू. दिस इज माय फ्रेंड. आज आपण याच्यासोबत ना चेस्ट वर्कआउट करणार ना जगू. बाई चेस्ट वर्कआउट बाई असं खतरनाक घेतं ना असं मजा वाटतं बाई. ट्रेनिंग करून बेकार घेतं ना. आणि आवाजाचा थोडा इश्यू होत असेल कारण बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे ना, त्यामुळे मला असं कोपऱ्या येऊन ब्लॉग करावं लागतं. जास्त आता मी काय ब्लॉगिंग करत नाही. आपल्याला एक चेस्ट वर्कआउट घेऊ. काय बोलताय हा चलो
पहिला व्हेरिएशन इन्क्लाइन घेतलेला, आता फ्लॅट, नंतर डिक्लाइन, इन्क्लाइन नंतर डायरेक्ट फ्लॅट घेतले. फ्लॅटचा पहिला सेट झाला 15 किलो. स्टार्टिंग आजपासून ना म्हणजे 15 ते 20पर्यंत जायचं, जास्त हेवी लोड घ्यायचा ना, कारण आपण उद्यापर्यंत रेस्ट घ्यायचे. त्याच्यामुळं लाईट चालणार. जेव्हा 3 व्हेरिएशन मारला आणि आपला दुसरा व्हेरिएशन चालू आहे. भाई जगू का आला ऐका नाही, याने एक डिक्लाइनची स्किप करून ही केबल एक्सटेन्शन आले. म्हणजे आपण काय बोलतो केबलचं ना, डिक्लाइनचं बेंच आहे ना तो कॅन्सल करून ना भाई बोलतो यो केबल मारायची बोलतो. सर काय हरकत नाही बोलतं. आज तुझ्या मनापासून आज चेस्ट शोल्डर मारायचे, ते ट्रान्सफर बोलतं पण 2 दिवसात मारू, पण शोल्डर मारायचे. कसा वाटला स्किप करून? आता माझी वारी आहे. आता किती वेळ घेऊ? तर गाईज आताच ना चेस्टचा वर्कआउट कंप्लीट झाले. एक व्हेरिएशन तुम्हाला दाखवली नाही मी, पण गोप्रो ऑन करायच्या नादांना विसरून गेलो. आणि आता चालू झाले ती म्हणजे शोल्डरचा वर्कआउट. जल्दी होता आज रॉडवर मारू. आता आम्ही दर वेळेला डंबल घेतो. आणि आमचा एक पार्टनर शुभम कुठं आला? शुभम भाऊसे हाय हाय कर. पुढे येतात हां, पुढे येतात कोर्ट. कोणचे नाव होतं मी गेली? तर काही आमचा तिसरा पार्टनर शुभम भाऊ. म्हणजे आम्ही तिघं एक साथ सर्व असतो जिममध्ये. आणि काही आता शोल्डर आमचा शुभम भाई ऐकन आहे. टोटल 60 किलो. शुभम कमॉन. आता आपल्याला टोकन येईल. कमॉन काउंटी चालू करू आपण. तर भाई शुभम आता आज लेट आला. शुभम जरा आमच्या मागच आहे. आमचं तर शोल्डर वर्कआउट चालू झाला. भाई अजून चेस्ट होतं. चेस्टला बघा 30 किलो 30 म्हणजे 60 किलो.
काय ते आम्ही किशन भाऊ आहे. बाईची बॉडी बघा कसली कडक आहे. फक्त नजर नका लावू बस. बाईच्या वर नजर नका लावू बस. कडक आहे. काय मस्त वेगळं. आता आमचं ना चेस्ट शोल्डर वर्कआउट झालं. तुम्ही बघितलं असेल ना बाई. बाहेर मावळ बाग असला भारी आले. पूर्ण ढगाला वाटते ना. एक नंबर दिसते. ही खाली बसून इथं आपला घर आहे. इथं समोर पेट्रोल पंप आहे न्यू पनवेलचा. आणि समोर हा समोर इथं दिसतो हा पूर्ण गणेश मार्केट. पलीकडे पार्किंगमध्ये आपली गाडी लावले. आणि बाई आता वातावरण एवढं खतरनाक होणार आहे ना. आणि मे जून बोला ना मे पूर्ण असं ढगाळ वातावरण. कारण आता पाऊस जसं जवळ ना पाऊस पण काही लवकर येईल. कारण गरमी जेवढी होतं ना त्यामुळं पाऊस पण बाई खतरनाक लवकर. आणि बाई जिम खतरनाक. आणि आजचा दिवस असा आहे कारण आजच्या दिवशी 4 महिन्यापूर्वी आमचा बाप्पा हार्ट अटॅकने वारलं. आणि आजच्या दिवशी मी ब्लॉगिंग पण चालू केली. कारण कधी ना कधी चालू करायचं बंद ठेवून पण काही जमाचं नाही. कारण जेवढा बंद ठेवाल तेवढा आपली ऑडियन्स दुसरीकडे डायवर्ट होईल. काय नाही करता. हे बघा जिम वर्कआउट झाल्यानंतर बघा वातावरण चेक करा भाई. काय खतरनाक झालं. गोप्रोमध्ये जास्त भारी दिसतं टोलापेक्षा. कारण गोप्रो कसा हायलाईट बिलाईट चालली. गोप्रो पूर्ण हायलाईट उतरवतं ना याची कॅमेराची. भाई जबरदस्त वातावरण. तर चला आपल्याला चेंज करू. आणि आपला काय पोस्ट वर्कआउट मील असेल तो काय घेऊ. आणि मग खाली जाऊ मस्त की काहीतरी खाऊ. आणि मग घरी जाऊ. गाईस जिम सुट्टी झालेली आहे. अयो अयो चला सर चला मॅडम गुड बाय. हाय तुम्ही उद्या ब्लॉगमध्ये दिसाल. आमच्या मॅडम आहेत ना बाई हमेशा असतं ना का. कधी बघा तुमचा चेहरा हसरा भेटेल तुम्हाला. आणि आमचा निखिल सर पण बघा लगलं काय हसलं बघा. निखिल सर बघा हसलं बघा. लॅट्स बघा असतात लॅट्स. ते लॅट्स अशा पहिले जिमला बघा ते गौरी गँग. चप्पल कुठे गेली. रोज चप्पल शोधायला लागतं त्या आईला. शुभम कडे शुभम येतं का जाऊ. आई तर लिहू एकटाच पाऊस ना लोटायचा. चल बटन दाब 3 नंबर दाब. 3 नंबर काय वरती चालले परत. आओ कमा शुभम शुभम कमा. गाईज जी एकदम ब्लॉगच्या एंडिंगला इथं इंट्रो करून आमचा शुभम भाई आहे. यारे शिवाय आमची जिम कम्प्लीट न होई. कारण जी सर काय 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 आणले नायका मला काय काय शॉपिंग केलं. प्रोटीन बाबो आता खोललाय मी. रिपेअरला काय दिला एसी होता इंट्रीचा पॅन. आपली राईड पण ओलाची राईड कन्फर्म झालेली आहे. आई गेली मामांच्या घरी. कारण मामांचा आदर त्यांची तब्येत पण खूप डाऊन असतं. मग आईला आम्ही जास्त शक्यतो तिथं पाठवतो. आणि आता खाली आपल्याला मस्त की 2 दाबेला घेऊ पार्सल. कारण दाबेशिवाय आपला काय पोस्ट वर्कआउट कम्प्लीट नाही होणार भाई. खालचा माहोल बघा. आजचा माहोल नाही पाहिजे ना शुभम. फिरायला असं वाटतं उडू संध्याकाळची ना. चल राईडला जाऊ आपण गाडीश्वर. आज एप्रिल आहे ना भाई. आपली ड्रीम राईड आहे. ड्रीम बाईक BMW GS 310 R. आपल्या निखिल सरांची मी मागाशी बोलले असेल ना ते ट्रेनर निखिल सर त्यांची आहे भाई. जबरदस्त. एक दिवशी आपण पण घेऊ असेच 1250 ड्रीम 1250 आहे. त्यामुळे दाबीली घ्यायचे पार्सल. बंद कर व्हिडिओ बंद पोस्ट वर्कआउट. आज असं वाटतं पाऊस पडत भाई. आमचं चालला उद्या भेटू. उद्या बॅग 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 चौकात जा. थांबाई मला पण भाई. पावसाचा माहोल बघा. ढगाल्यानं असतं भाई.
हरिग्राम चलो भाई. पावसाचं वातावरण खतरनाक झाले ना आणि वातावरण बघा पूर्ण ढगाळ वातावरण आणि जसं आता जून महिना येईल ना तसं तसं आता ढगाळ वातावरण नाही देतात ना. हे पण नाही तुला लाटीत तुला लाटीत नाही तुला जिमनी मस्त होतं ना व्हाईटवाली बाई. गणेश मातीला मी सिग्नल चालू केला तिथं बघ. लावायची गरज काय नुसतं लाईट. अरे लाईट वस्तूच का होतं कामा नुसते काही गरज काय झाली इथं गरज तर आहे का सांग. रस्ता किती कंजेस्टेड आहे ऑलरेडी. का आम्ही तर बस आले. काही रस्ता क्रॉस करणार बोला पाहिजे रिस्की काम आहे. चल ना आलो क्रॉस रस्ता. काही हा समोर आहे गणेश मार्केट. आणि आता आम्ही इथून जाऊ डायरेक्ट घरी. आज मी सलपूर रिक्षावर जाणार होतो. मी जाईन तर डायरेक्ट घरी कारण पप्पाचा 4थ्या महिन्यात श्राद्ध आहे ना. सो त्याच्यामुळं मला घरी जायला लागलं कारण आता आई पण गेली मामांच्या घरी. त्याच्यामुळं गुड्डी घरी एकटीच्या आणि नवीन कसं तिला पण एकटं ठेवायला बारा ना वाटतं ना. त्यामुळं मला घरी जायला होतं. संध्याकाळी जास्त रिक्षा थांबून जमून 1 ते 2 टन मारून मी डायरेक्ट घरी पळतो. आणि जग्गू मला काही सांगत हा मग आधी सांगलं असतं तर बरा झालं असता. बघू आता उद्या. वा बाई काय गेम खेळता बघ ना त्यांचीच मजा ना. कुठे झालो आपण घाट आई शपथ पाहायला ठेस लागली परत चालेल करून